कशा आहात विद्यार्थी मित्रांनो? तर इयत्ता 4थी आणि 7वी चा स्कॉलरशिपचा जो आन्सर की आहे, तर ती आन्सर की आलेली आहे आणि ती आन्सर की कशी बघायची तर ते बघूया आपण. बघा, आपण Googleला जाऊया आणि Googleला एम-एस-सी पुणे ही साईट सर्च केल्यानंतर जी पहिली साईट येते एम-एस-सी पुणे, तिथं क्लिक केल्यानंतर त्या असं तुम्हाला दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये आणि इथं डाव्या बाजूला शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी व 7वी हे येईल. हे आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता. तर इथं उजव्या हाताला एप्रिल 2026 परीक्षा उत्तर सूची आणि इथे काय आलंय बघा, अंतरिम उत्तर सूचीवर आक्षेप नोंदवण्यासाठी पालकांकरता संकेतस्थळावर व शाळांकरता त्यांच्या लॉग इन मध्ये 14/5/2026 रोजीपर्यंत सुविधा देण्यात आली आहे. म्हणजेच काय, ऑब्जेक्शन आपण घेऊ शकतो. तर आधी आपण उत्तर सूची बघू आणि ऑब्जेक्शन कसं घ्यायचंय ते पण बघू. बघा, तिथे अंतरिम उत्तर सूची ही पेपर 1 इयत्ता 4थीचा मराठीचा पेपर आहे. बघा, ही उत्तर सूची आहे. झूम आउट करतो. हा, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्हाला किती गुण पडलेत हे याच्यावरून बघू शकता. काही उत्तर ऑनलाईन बदलू शकतात. तर हे आन्सर तुमचे काय बदललेत का ते बघून घ्या. ठीक आहे, ती झाली. त्यानंतर ही एक उत्तर सूची, ही पेपर 2 ची इयत्ता 4थीची, ह्या दोन्ही उत्तर सूच्या. त्यानंतर इयत्ता 7वी ची उत्तर सूची बघूया आपण. इयत्ता 7वी ची उत्तर सूची, इयत्ता 7वी ची उत्तर सूची जे आपल्याला डाऊट होते मराठीमध्ये हे उत्तर बदलू शकतात, तर ती उत्तर बदललेले आहेत. आणि काही उत्तर असे आहेत की त्याच्यावर आपण ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आणि ती उत्तर फायनल आन्सर की मध्ये बदलू शकतात. तर ते कसं घ्यायचं तेही सांगतो, लक्ष द्या थोडं. बघा, आता हे उत्तर सूची नंबर शेवटची इयत्ता 7वी ची उत्तर सूची आहे पेपर 2 ची. तर ह्या चारही उत्तर सूच्या बघून घ्या. त्यानंतर आपण बघूया की ऑब्जेक्शन कसं घ्यायचं. इथं ऑब्जेक्शन लिंक दिली आक्षेप घेण्यासाठी आणि इथं तुमचं ऑब्जेक्शन ऑन क्वेश्चन पेपर अँड इंटरिम आन्सर की प्रश्नपत्रिका व अंतरिम उत्तर सूचीवरील आक्षेप. कोणत्या कोणत्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचे, कोणते कोणते प्रश्न आक्षेपार्ह आहेत, ज्याची उत्तर बदलू शकतात, तर ते आपण बघूया. त्याच्यासाठी उद्या आपण व्हिडिओ घेऊया. पण आता जर तुम्ही बघाल तर इथं आहे बघा. तर इथं तुम्ही आक्षेप घेऊ शकताय, ऑनलाईन आक्षेप घेऊ शकताय. इथं स्कूल UDISE शाळेचा युडायस कोड, सीट नंबर टाकायचा, इयत्ता टाकायची. ठीक आहे, पेपर क्रमांक टाकायचा, सब्जेक्ट मीडियम. आपण सेमी माध्यम नोंदणी केली आहे का हे भरायचं. प्रश्नपत्रिका संच कोड टाकायचा, प्रश्न क्रमांक टाकायचा आणि ऑप्शन कोणते कोणते ऑप्शन करेक्ट आहेत, कोणते रॉंग आहेत ते लिहायचं. इथं तुमचा मोबाईल नंबर आणि ऑब्जेक्शनचं डिस्क्रिप्शन तिथे खाली लिहायचं. डॉक्युमेंट अपलोड करायचं असेल तर डॉक्युमेंट अपलोड करा आणि सबमिट करा. आता उद्याचा जो व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये कोणते कोणते असे प्रश्न आहेत की जिथं आपण ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या ऑब्जेक्शनचा फायदा होईल हे आपण सांगू. आणि जर तुम्हाला ही तर उत्तर सूची झाली, पण ज्यांना प्रश्नपत्रिका बघायचे तर तिथं प्रश्नपत्रिका दिसेल. उजव्या हाताला स्क्रोल केलं की खाली तुम्हाला प्रश्नपत्रिका दिसेल. तर इथं इयत्ता 4थी आणि 7वीच्या प्रश्नपत्रिका आहेत. तर ह्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुमचे काय आक्षेप आहेत ते नोंदवू शकता. तर अशा पद्धतीने ही उत्तर सूची आलेली आहे आणि ह्याचा जो आक्षेप आहे तो आपल्याला 14 तारखेपर्यंतच भरण्यात येऊ शकतोय. तर 14/5 पर्यंत, म्हणजे आज तारीख आहे बघा 9, म्हणजे फक्त आपल्याला 4 ते 5 दिवस आहेत आक्षेप भरण्यासाठी. तर उद्या याच्यावर व्हिडिओ आणू आणि जास्तीत जास्त पालकांनी तो आक्षेप नोंदवा, जेणेकरून आपल्या पाल्याचे मार्क वाढतील. तर तुम्हाला किती मार्क पडतात हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. लवकरच आपण जिल्हानिहाय कट ऑफ आणि तालुकानिहाय कट ऑफ आणि राज्याचा कट ऑफ या तिन्हीवर व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुमच्या मार्काने आपल्याला तो अंदाज येईल की कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो. ठीक आहे, तर तुम्हाला किती मार्क पडले हे कमेंट सेक्शन मध्ये सांगा. धन्यवाद.